बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. रिझन काय? हे बघा, परमार्थाच्या वाटचालीत सुद्धा सुख झालं तरी ते सुख झालं कशाचं, त्याचं रिझन शोधलं पाहिजे. कसं? त्या ब्रजवासियांच्या सुखाचं रिझन कोण आहे? फक्त कृष्ण. बाळकृष्ण नंदा घरी. आता एक गंमत आहे, कृष्ण कुठं? नंदा घरी. आणि आनंद कुठं? घरोघरी. असं कसं काय झालं? जर कृष्ण घरोघरी तर आनंद घरोघरी असं पाहिजे होतं ना. पण बाळकृष्ण नंदा घरी ना आनंद घरोघरी, याचा अर्थ असा आहे, ज्या गावात एका घराला सुख झाल्यावर अख्ख्या गावाला सुख होतं ना, त्या गावात कृष्ण येतो. नाही तर आज फार कठीण परिस्थिती आहे. पूर्वी दुःखानं माणसं दुःखी असायची, आता सुखानं दुःखी असतात. अपग्रेडेशन. एक जण दवाखान्यात गेला, डॉक्टर पोट दुखतं. ते म्हणाला कधीपासून झालं हे? तो बाजूच्या बंगल्याची वास्तुशांती झाल्यापासून हा त्रास होतो, काय करावं? हे तर पोट फाडलं तरी हा बरा होईल का? विठ्ठला. मला फार गमतीची माणसं भेटतात. मला एक जण म्हणाला, महाराज या जगात सुखी कोण होईल? म्हटलं सोपं आहे. सुखी माणूस पाहिल्यावर जो सुखी होतो ना, या जगात तोच सुखी होतो. लिहून ठेवा. विठ्ठला. एका घराला सुख झालं, अख्ख्या गावाला सुख झालं. दुसरं पण एक सांगतो, एखाद्या घराला सुख झाल्यावर त्या गावाला सुख व्हायला मग ते घर पण तसं असलं पाहिजे. हो हा, दोन्ही बाजूने तत्वज्ञान असतं. तत्वज्ञान एका बाजूची गाडी चालवत नाही. तत्वज्ञान लोकल सारखं असतं. एक जण कसाऱ्याला गेला, म्हणे का मला मुंबईला जायचे, लोकल कुठून येईल? म्हणे इकडून येईल. म्हणे मग जाईल कुठं? म्हणे इकडंच. मग तिकडून इकडं आलेल्या लोकलला इकडून तिकडं जायला लागा. म्हणे नाही नाही, ही इकडून पण चालते आणि तिकडून पण चालते. आपल्याला आनंद झाल्यावर गावाला आनंद झाला पाहिजे, असं आपण राहिलं पाहिजे. हेही मर्म आहे ना. अख्ख्याला छळून शेट झाला, मग तुझ्या घराला आग लागल्यावर लोक फटाके वाजवणार. विठ्ठला. मला कठीण कीर्तन करता येत नाही, आहे ते आहे. जरा सोपं बोलू. यशोदेला मुलगा झाल्यावर त्या गवळणी तिथं आल्या होत्या आणि त्या काय म्हणाल्या माहितीये? यशोदे, कृष्ण तुझा नाही, कृष्ण माझा आहे. कृष्ण माझा आहे. आणि यशोदा म्हणाली होती, हो ग, कृष्ण माझा नाही, कृष्ण तुझाच आहे. यशोदा शब्दाचा अर्थ असा होतो, यशम ददाती इति यशोदा. आपल्या यशाचं श्रेय जी दुसऱ्याला देते तिला यशोदा म्हणतात. विठ्ठला. इथं एक पानपोईला 2 लाद्या लावतात. विठ्ठला. महाराष्ट्रातल्या निम्मे उड्डाण पुलांना 2 नाव आहेत. विठ्ठला. अरे आपल्याला कुणीही बोलावं आणि आपण हो म्हणा. आम्ही म्हणतो का नाही? महाराज लोक कोणत्याही एरियात गेल्यावर ते म्हणतात, या एरियात पहिल्यांदा महाराजाला आम्हीच आणलं. आम्ही म्हणतो, हो बाबा तूच शिकवलं मला. विठ्ठला. यशोददाती इति यशोदा. प्रत्येक नरनारी उल्लेख का केला? याचं कारण आहे, कृष्णाच्या जन्माला येण्याने नरनारी आनंद. नर नर त्याचा सरळ अर्थ होतो जेंट्स अँड लेडीज. बरोबर आहे. मग तुकोबाराय नेहमी बंधू भगिनी माता पिता म्हणणारे नरनारी का म्हणाले? त्याचं कारण आहे, स्त्री वृत्ती आणि पुरुष वृत्ती यांना परमार्थात येणाऱ्या अडचणी त्या दिवशी दूर झाल्या. एक लक्षात ठेवा, परमार्थात स्त्रीला अडचण कोणती असते? ती कुठेही सम्मिलित होते ही अडचण. आणि पुरुषाची अडचण, तो कुठंच सम्मिलित होत नाही ही अडचण. विठ्ठला. अडचणी लक्षात आल्या ना? काही अडचण नाही ना? स्त्रीला परमार्थ जड का जातो? ती कुठेही कनेक्ट होते म्हणून. आणि पुरुषाला अडचण काय? तो कुठंच कनेक्ट होत नाही म्हणून. स्त्रीची अडचण आहे, ती कुठेही कनेक्ट होते. संध्याकाळी 6 ते 7 6 वाजल्यापासून हरिपाठ असतो घरात. चक्री प्रवचन. ही सिरियल झाली का ती झाली का ती. त्या सिरियल मधल्या बायका खोटं खोटं रडतात आणि ही
गंगा यमुना डोळ्यात उभ्या. ती कोण कुठली, तुम्ही तिच्याशी कनेक्ट झालात. तुम्ही कशाशी कनेक्ट होता, स्त्रीला अडचण आहे. कशाशी कनेक्ट. एखादी साडी पण तिच्या ध्यानात येऊ शकते आणि पुरुष कुठेच कनेक्ट होत नाही, ही त्याची अडचण. हा, ते कोणी येऊ द्या ना. हे हे महाराज बिराज आपल्याला नाही सांगायचं. त्याच्यामुळे कीर्तनाला निमित्त त्यांना बसायला जागा जास्त ठेवायला लागते. विठ्ठला असंच एका बाईने एक महाराज आपल्या घरी नेला चहा प्यायला. म्हणाले आमच्या यांना जरा सांगा. पितात. महाराजांनी नेहमीप्रमाणे केला उपदेश. असं बरं नाही, तसं बरं नाही, हे बरं नाही, ते नाही असं. तो पण बोलला महाराज, महाराज ऐक गा. म्हणे काय, आजपासून बंद. तिला एवढा आनंद झाला. ते म्हणले एवढे महाराज गौरी पाड्यात आले पण एवढा पॉवरफुल महाराजच नाही. किती प्रयत्न केले यांची दारू सुटावी. तिने आग्रह धरला, महाराज चहा नाही, पुरणपोळी खाऊनच जायचं. लागली तयारीला. त्याने तिला विचारलं काय ग, काय धावपळ आहे. ते म्हणाले अहो माझ्या संसारात आज सोन्याचा दिवस. म्हणे काय, तुम्ही आज दारू सोडली. तो म्हणाला कधी. कधी असं काय करता. ते म्हणाले का, आत्ता तुम्ही म्हणाले ना आजपासून बंद. तो म्हणाला दारू नाही, महाराज घरी आणायचा. विठ्ठला मग कृष्ण जन्माला आल्यावर आनंदल्या नरनारी का, स्त्री असो पुरुष असो, त्या सगळ्यांना कृष्णाचा वेध लागला होता. पण का ते सुखी झाले, तुम्हाला कसं काय कळलं. महाराज म्हणतात दिसत नाही का, गुडिया तोरणी करती कथा गाती गाणी. गुढ्या उभारल्या, तोरण बांधली. आनंद व्यक्त करायचा असतो ना. माणसाला दुःख व्यक्त करायला फार तयार असतात. माझी विनंती आपल्याला, तुमच्या मेमरी कार्डात काही असो पण डिस्प्ले तर चांगला ठेवा. विठ्ठला विठ्ठल. सगळ्यात नावडत्या गोळ्या कोणाच्या, होमिओपॅथी का ॲलोपॅथी का आयुर्वेदिक. आयुर्वेदिक डेंजर. एवढी मोठाली गोळी 1.5 इंच. मग ती गोळी जर खायची असेल तर किती कंटाळा येतो ना. ती अशी घेतात, डायरेक्ट हेड ऑफिस मध्ये ब्रँचला न्यायचीच नाही, जिभेवर ठेवायचीच नाही. कडू एक घोट पाण्याचा प्यावा, पाणी पोटात गोळी बाहेर. कडू औषध जर असलं तर तुम्ही चगळत बसता का, काय करता. एका घोटात डायरेक्ट पोटात गोळी डायरेक्ट गिळून घेता ना. बर, कोणी डेअरी मिल्क दिलं तर गिळून टाकता. हा, ते कोणी बरं कसं गिळील. कॅडबरी गिळायची, कॅडबरी गिळील कोणी ती. ती चगळत बसते. हा, अगदी डोळे मिटून सासू सुने बरोबर नाचते. पण विठ्ठला किती सोपं जीवन आहे. इतका गुंता घालून ठेवलाय आपण आपल्या आयुष्याचा. ना धड आपण जगत ना दुसऱ्याला आनंदाने जगू देत. कडू औषध गिळतो आणि गोड असेल ते चगळत बसतो. आयुष्यात असंच करा. जेव्हा कधी काही कडू आलं ना, गिळून टाका, ते ठेवायचं नाही. आणि जो आनंद आहे ना तो छान मिरवत राहा. मॅक्झिमम तुम्ही असं करा. अहो आपण आपल्याकडे पाहिलं ना तरी आनंद होतो. सकाळी उठल्यावर आनंद झाला पाहिजे. देवा एवढी माणसं जगात आहेत पण तू मला उठवायला विसरला नाहीस. किती आनंद आहे. रात्री सुखानं मी झोपणार आहे, केवढा मोठा आनंद आहे. झोप वाट्याला येणं सोपं नाही. गणीबाईला विचारा. विठ्ठला जाऊ दे, ज्याला त्याला समजेल. ज्याची डिक्शनरी तसा शब्द. मला म्हणायचं काय आहे, आपण आनंदी असलो पाहिजे. किती छान आनंद आहे बघा ना. ऊन पण लागत नाही, पाऊस पण पडत नाही. एसीत कीर्तन चालू आहे. विठ्ठला आनंद व्यक्त करा ना, व्यक्त करा ना. आनंद शेअर करा ना जरा. हा, मी फार सुखात आहे म्हणत चला ना. पण आपल्याला अशी सवय लागली आहे ना,
नेहमी बघ, अहो लाखाचा मेकअप केला तर तो फोटोवाला म्हणतो, ओ मॅडम जरा हसा, केवढा अपमान आहे हा. हे पण त्यांनी सांगावं, काय दिवस आले आपल्यावर, काय नाही आपल्याकडे. किचन में कप सेट, बेडरूम में बेड सेट, हॉल में टीवी सेट, लेकिन सेट अपसेट. चेहरा जब देखो फिक्स रेट. काही माणसं तर हसतच नाही, काय खाऊन आलेत काय माहिती. फारच अवघड आहे हो. आज तुम्ही एवढे छान असताना आजच फोटो काढून ठेवून द्या, 6 महिने लागतील तेवढे. विठाला हो. मला भिवंडीकर सर एकाने सूचना केली, तुम्ही ना जरा जास्त हसत जाऊ नका. म्हटलं का? माणूस कसा वजनदार वाटला पाहिजे. म्हटलं दगड घालतो खिशात. लक्षात ठेवा, आपला देव हसरा आहे ना, आपण रडकं राहू नये. शरदचंद्र बिंबा ननम चारुहासम लसत्कुंडलात क्रांत गंड स्थलांगम. लक्षात ठेवा, एखाद्या शेठच्या बायकोची साडी जर फाटकी असली तर कोणाला हसतील? तिला हसतील. तुझी साडी फाटकी आहे, मग तू तर लई नुसते कडक कपडे घालतो, त्या बायकोची साडी फाटली आहे, तू का म्हणे नग्न भाज. तरी ते लाज स्वामीसी राजयाची कांता. कुणी रडत राहिलं तरी चालेल, वारकरी रडला तर विठोबाचा अपमान आहे. विठाला त्यामुळे कुणी उदास असला चालेल, वारकरी उदास नाही पाहिजे. आमचं असं झालं तसं झालं समजायचं, हा फॉल्टी पीस आहे बुवा मधला. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी, नित्य दिवाळी. हे बघा, बिघडल्यासारखं दिसत नाही असं थोडं आहे का? कधी कधी दिसतं ना थोडं, पण त्याला लय सुधरवायचं असतं म्हणून तो बिघडवतो. त्यामुळे थोडं बिघडते असं कोणाच्या बाबतीत होत नाही. होतंय ना, फक्त त्याच्यावर भरोसा पाहिजे. आमचे गुरुजी म्हणायचे, माणसाचा पडलेला चेहरा हा देवावरचा उडलेला विश्वास आहे. विठाला ते कोरोना काळात तू लोक एवढी घाबरायची. एक जण महाराज मेलो तर, आता मेलं तर तू राहून काय दिवे लावणार आहे, जाऊ दे तिकडे. मला म्हणायचं काय, जे इथंच नीट राहिले नाही ते तिथं जाऊन काय उजेड पाडणार आहेत, ते तिथं तरी सारखेच ना. त्यामुळे आनंद व्यक्त करा, प्रत्येक क्षणाचा आनंद व्यक्त करा ना. त्यांनी केला का नाही? गुड्या उभारल्या, तोरण बांधले. 2 गोष्टीचा उल्लेख का केला तुकाराम महाराजांनी? गुढी केव्हा उभारतात? पाडव्याला, आणि तोरण दसऱ्याला. गुढी सुखाचं प्रतीक आहे आणि तोरण समृद्धीचं प्रतीक आहे. अधर्माची अवधी तोडी, दोषाची लिहिली फाडी, सज्जना करवी गुढी सुखाची उभवी. सगळे सुखी झाले. आणि तोरण म्हणजे समृद्धी आहे. नारायण घरी साठविले धन, अवघेची वान तया पोटी. पण का हो? मग त्यांना काही कामधंदे नव्हते का? कृष्ण जन्म झाला, कृष्ण जन्म झाला. महाराज म्हणतात कामधंदे होते, पण त्यांच्या मनाला वेद गोविंदाचा लागला होता. म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे, मन मोहिले गोविंदे, मन मोहिले गोविंदे. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे, मन मोहिले गोविंदे, मन मोहिले गोविंदे. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे, मन मोहिले गोविंदे, मन मोहिले गोविंदे. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे, मन मोहिले गोविंदे, मन मोहिले गोविंदे, गोविंदे गोविंदे. छान गायलं, पण एकच चाल मुखडाना अंतरात वेगळ्या रागात गाणं मेहनत आहे तुमची. विठाला विठाला. मेहनत आणि उत्साह लागतो. इथं मेहनत आहे आणि इथं उत्साह आहे. डेरवणकर गुरुजी किती वय आता? हा,
60. मला वाटतं 60च्या पुढचे एवढ्या उत्साहात वाजवणारे महाराष्ट्रात दोघेच आहेत, प्रदीप बुवा डेरवणकर आणि भानुदास महाराज आमरे. विठाला जरा सोपं बोलू का? ते आहेत 60ची आणि वाजवण्याचा उत्साह 25शीचा. सज्जन आहे 25शीचा ना अनुभव 50शीचा. विठाला आणि खरं सांगू, हे तुम्ही दोघे वाजवतात ना, हाच वारकरी संप्रदाय आहे जिथं 2 पिढ्या आनंदाने आणि गुण्यागोविंदाने नांदताना दिसतात. आता ही सगळी ज्येष्ठ मंडळी आहे, यांचं आयुष्य संप्रदायाच्या सेवेत गेलंय. यांच्या तुलनेनं मी न्यू ॲडमिशनवाला आहे, पण तुम्ही इतक्या सद्भावनेनं ऐकता. मला वाटतं हाच निरोप सगळ्या संप्रदायाने जपला तर किती छान होईल. दोन्ही पिढ्यांनी सांभाळून घेतलं पाहिजे. म्हणजे कसं सांगतो तुम्हाला, काय जुन्या लोकांनी थोडा कर्मटपणा आणि नव्या लोकांनी थोडा उर्मटपणा की जमतं ना. महाराज म्हणतात, तुका म्हणे छंदे तेने वेदिले गोविंदे. त्यांना भगवंताशिवाय काहीच पडलेलं नव्हतं. जरा सोपं बोलू, ते सुखातही रमले नाहीत आणि ते दुःखातही रमले नाहीत. आपण एखाद्या जर गरीबाला म्हटलं ना, खरे तू भजनाला येत नाही, तो सांगतो काय भजनाला येऊन फायदा आहे तुला? का? देवाचं कुठं लक्ष आहे? म्हणजे देवाचं लक्ष, गरीब म्हणतो देवाचं कुठं लक्ष आहे? बरं पैसेवाल्याला म्हटलं शेठ भजनाला नाही, देवानं आपल्याला कुठं कमी केलंय, मग भजन करायचं कोणी? विठाला जरा सोपं बोलू, गोकुळच्या लोकांना सुखाचं सुखही नाही, दुःखाचं दुःखही नाही, म्हणून आहे तो आनंद. विठोबार कुमाई. बोला बोला, टाळी टाळी. जय जय डोबार कुमाई, जय जय डोबार कुमाई, जय जय डोबार कुमाई, डोबार कुमाई, डोबार कुमाई, डोबार कुमाई, डोबार कुमाई, जय जय डोबार कुमाई, देवादी देवा जगत्रय जीवा, देवा जगत्रय जीवा, देवादी देवा जगत्रय जीवा, देवादी देवा जगत्रय. हरी केशवा विनंती माझी, केशवा माझी, हरी केशवा विनंती माझी वाणी तुझे वर्णी गुणना, माझी वाणी तुझे वर्णी गुणना, माझी वाणी तुझे वर्णी गुणना. भगवंताची बाललीला सांगावी असा संप्रदायाचा संकेत आहे. विठाला आता हे सगळं मी का सांगत बसलो तर ते पुस्तकासारखं व्हायचं, पण का 10 रुपयात जे असं आहे ते का, ते तसं आहे ते का, हे सगळ्याची कारणं आहेत. आपण अभ्यासाला गेलो तर ते किती पुरेल हो. भगवंताच्या संबंधाने जे जे नियम आणि संकेत घालून दिलेत ना, त्याचे 2-2 लाभ आहेत. 2-2 लाभ आहेत. म्हणजे एक ते ईश्वराचं आहे, तत्वज्ञान आपल्याला माहीत होणार आहे, आणि दुसरं आपल्या दैनंदिन व्यवहारात त्याचा उपयोग होणार आहे. कीर्तनात जेवढं सांगितलं जातं, नाही जेवढं केलं जातं ते तुमच्या फायद्याचं आहे. मला एक ऑर्थो सर्जन म्हणाले, वारकऱ्याला पाठदुखी कंबरदुखी लवकर येतच नाही म्हणे. काय कारण? त्याचा हरिपाठ. हो, आणि हरिपाठात सुद्धा जुन्या ज्या पावल्या होत्या ना, त्या एखाद्या डॉक्टरनीच काढून दिल्यासारखे. तुम्ही जय विठोबा रुक्माई नाचलेत कधी? नाचवा थोडे यांना. जय विठोबा रुक्माई, जय विठोबा रुक्माई, जय विठोबा रुक्माई, हरे जय विठोबा रुक्माई, हरे जय विठोबा रुक्माई, हरे जय विठोबा रुक्माई.
मला सांगा कसं वाटलं हो, आहे की नाही? एकाच बाबीचे दोन लाभ, भजन झालं, नृत्य झालं, आनंद झाला, शरीर ठीक राहिलं. एकाच विषयाला अनेक बाजूने पारिषित करणं ही संप्रदायाची विशेषता आहे. तुम्ही या बारीक सारीक गोष्टी पहा. जेव्हा कोरोना आला तेव्हा लोक म्हणतात तुळशीचा काढा, मग आम्ही घातले होते ते तेव्हा काढत बसले बा. आता काय गंमत आहे ना. मला म्हणायचं काय आहे, हे जे सगळं आहे ना पुरातन, हे सगळं नव्या पिढीला पुन्हा नव्याने समजावून सांगण्याची फार गरज आहे. त्यांना त्यातलं लॉजिक सांगा, मॅजिक नका सांगू. ते तसं केल्याने काय होतं, आता डॉक्टर लोक सांगतात हात तळ हात दोन्ही असे एकमेकावर आपटले हार्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. मग सध्या भजन किती गरजेचं आहे. आता आपले अजून केले नाही म्हणून ECG, नाही तर किती गोळ असतील त्याचा काहीच भरोसा नाही. एका म्हाताऱ्याला केलं ॲडमिट, डॉक्टरनी तपासले, सांगितलं, डॉक्टर म्हणाला 4 ब्लॉक आहेत. तो 4 नाही डॉक्टर 5 आहेत, 3 कल्याण 2 डोंबिवलीत. डॉक्टर म्हणाला मग डोंबिवलीचा एक विकायला गेला 10 विठाला. अजून एक आहे, ब्लॉकेजेस येतात ना, तर त्यासाठी सर्वात उत्कृष्ट नाम विठ्ठल आहे. फक्त ते म्हणताना सशास्त्र म्हटलं पाहिजे. भेंडीकर सर मारुतीमा विठ्ठल म्हणायचे ना, तो निराळा होता. ते म्हणताना विठ्ठल 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 असं म्हणायचे, कारण तो ठ अर्धा आहे ना. ते विठ्ठल जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा त्याचं प्रेशर येतं आणि मध्ये जो काही कचरा शरीरात आणि मनात अडकला असेल तो निघून जातो. विठ्ठला हे असं सगळं आहे. असू द्या. मला काय म्हणायचं आहे की मग तो बाळकृष्णच का सांगायचा, तीच लीला का सांगावी, याचं काहीतरी कारण मांडलं पाहिजे की नाही. टीका करण्यातून वेळ मिळाल्यावर याची चर्चा होत जाईल. विठ्ठला कृष्ण बाल स्वरूपातला का ऐकावा, त्याचं कारण आहे, आपण जे ऐकतो त्याचा आपल्या मनावरच परिणाम होतो असं नाही, आपल्या शरीरावर सुद्धा परिणाम होतो. पुरावा आहे तुमचा. पुरावा नसेल त्याला पुरावा, हल्ली पुरावे लागतात. पण बरं आहे, पूर्वी मंदिराजवळ खोदल्यावरच मंदिर निघायचं, आता कशाजवळ पण खोदल्यावर मंदिरच निघतंय. विठा मग पुरावा काय, सोपं सांगतो तुम्हाला. आपलं जनरली जेवण काय असतं गाववाल्या लोकांचं भंडारात, वरण भात भाजी, बरोबर. वरण आंबट व्हावं म्हणून तुम्ही त्याच्यात काय टाकता, मीठ. घेऊन या असं मीठ कुठलं आहे ते बुवा, आंबट कसं काय असतं ते, हा कोकम, अजून हा टोमॅटो, अजून कोकम टोमॅटो, चिंच. चिंच पण भारताचं, चिंच नाही, चिंच पण भारताचं. पण त्या चिंचा ज्या असतात ना छान झाडावर लागतात. पश्चिम महाराष्ट्रात तर चिंचेची शेती केली जाते. एक झाड 10,000 रुपयाला जातं लिलावात. फवारणी नाही, राखणदारी नाही, औषध नाही, पाणी नाही. मग त्या चिंचा 2 प्रकारच्या असतात. एक चिंच अशी पिकली ना की तिचं टरफल असं कडक होतं आणि ती चिंच टरफलाला आतून सोडून देते. मग ती चिंच आपण अशी मुठ्ठीत आवळली की करकर 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 असा आवाज होतो आणि मग आतला तो ठेवा बाहेर येतो. असे गोल गोल चिंचुके असतात, एकदम चॉकलेटी कलर असतो आणि एवढी आंबट असते ती, तुम्हाला सांगतो. तुम्ही एक एक तुकडा तिचा नुसता तोडला, तुमच्या हाताला ती चिंच लागली ना तरी त्याच्यात दुसरी चिंच आहे ती फार डेंजर. तिचा टरफल असं बाजूला नाही होत, तिच्यात थोडासा गोडसरपणा आणि आंबटपणा, ती हिरवी होते. तिचं टरफल त्या चिंचेच्या मांसल भागाला चिकटतं. ती तर एवढी आंबट असते ना की ती चिंच तुम्ही खाऊ शकत नाही, पाहू शकत नाही, इतकी आंबट चिंच ती. काय झालं का, मलाच अडचण यायला लागली आता. त्याला कुचकुच होत आहे म्हणतात.
काय झालं हो? तोंडाला पाणी आलं. कोणामुळं? चिंचेमुळं. दिली आहे का तुम्हाला चिंच खायला? दिली नाही. तुम्ही खाल्ली नाही, मी दिली नाही, दाखवली सुद्धा नाही. मग मी फक्त काय केलं? फक्त चिंचेबद्दल बोललो तर तुमच्या मनावर, तुमच्या शरीरावर परिणाम झाला. ती चिंच ज्यांनी बनवली त्याच्याबद्दल बोलल्यावर काय कुठंच परिणाम नाही व्हायचा का? विठ्ठला बालकृष्ण ऐकला तर मन बाळासारखं होईल. आणि परमार्थाला मन फार कोवळं व्हावं लागतं. हे लांड्या लबाड्या तिकडं चालत नाही. गोंदवलेकर महाराजांना एकाने विचारलं, माणूस लबाड असावा का नसावा? महाराजांनी उत्तर फार सुंदर दिलं. महाराज काय म्हणाले? लोकांना फसवण्या इतका लबाड नसावा, पण लोकांकडून न फसण्या इतका लबाड असावा. विठ्ठला मन कसं निरागस झालं पाहिजे. इनोसंट. इनोसंट कळतं ना? एकाचे पैसे थकवले होते, तो मागायला आला. यांनी गॅलरीतून पाहिलं, तो बाथरूम मध्ये लपला आणि पोराला सांगितलं, ते काका आले त्यांना सांग का बाबा घरात नाही. त्यांनी वाजवली डोरबेल. यांनी दार उघडलं. का रे पिंट्या, पप्पा कुठं आहे? तो पप्पा बाथरूम मध्ये गेलेत आणि त्यांनी असं सांगितलंय का ते काका आल्यावर त्यांना असं सांग का पप्पा घरात नाहीये. जमेल आपल्याला? आपण थोर झालो आता. विठ्ठला मन बाळकृष्णासारखं झालं पाहिजे. त्या गवळणींनी वाटीभर ताकासाठी त्याला घाम फुटेस्तोवर नाचायला लावलं पाहिजे. अशा कृष्णाची एखादी लीला सांगावी. एक गवळण म्हणाली, कृष्णा माझ्याकडे आला ना तर बांधूनच टाकीन. भगवान म्हणतात, बघतो आता कोण कोणाला बांधतं. एकटीच गेली तिच्या घरी. 1 मॅन आर्मी. गेला, दही दूध तूप लोणी सगळं खाल्लं आणि तिच्या बेडरूम मध्ये शिरला कृष्ण. त्या गवळ्याची दाढी आणि त्या गवळणीची वेणी धरली, मारली गाठ. आणि गाठ मारल्यावर तिच्यावर एक मंत्र मारला, नैनम छिंदंती शस्त्रानी. स्टिकर तर लावायला पाहिजे ना आपला. मग आणि बाहेरून अनाऊन्स केला, ग्रामस्थ मंडळ गौरीपाडा, टावरीपाडा आणि भोईरपाडा. म्हणे काय? पहाटे बाहेर पडा. या घरातून शिमग्याचं सोंग निघणार आहे. उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा. तो काय काकडा? लोक 4लाच हजर सोंग बघायला. युट्यूब वाले, इन्स्टा वाले, ट्विटर वाले हजर, फेसबुक लाईव्ह. आता ती उठली, कारण पूर्वी पाणी भरायला तिला उठावं लागायचं. मी काही वाढावा करत नाही, पण दोघांनी एकमेकाला मदत करावी असा काळ आता. इलाज नाही. सहकारी संस्था एका बस. ती उठली तर तिच्या वेणीला झटका बसला. ती चिडली, काय कळतं का माझी वेणी ओढता अक्कल आहे का? आता तिची जशी वेणी ओढली होती तशी याची दाढी पण ओढली होती. हा म्हणतो मस्त होऊन या माजली धांगडी करसी ओढाओढी. ते म्हणतात दोघांना त्रास झाला म्हणजे कोणीच कोणाला काही ओढलेलं नाही. चाचपून पाहतात तर गाठ गाठ आहे हे कळलं, पण कोणाशी ते नव्हतं कळलं. चाचपून पाहिली तर म्हणते अरे गाठ आहे, सोड सोड सोड. ब्रह्मदेवानी मारलेली सुटत नाही, त्याच्या बापाने मारली, यांच्या आज्याला सुटेल. म्हणे आत्ता काय करायचं? तो म्हणाला एक काम कर, किचन मध्ये जा, दुधाच्या पिशवीचा कोपरा उडवायची कैची घेऊन ये. ती म्हणते घेऊन ये नाही, चला गाठ आहे ना. युती केल्यावर कुठं पण सह्या कराव्या लागतात. विठाला ती दिंडी गेली किचन मध्ये. आता कापायला घेतलं, पण मंत्र काय होता? नैनम छिंदंती. तो ते काम कर, बेडरूम मध्ये जा, माझ्या पॅन्टच्या खिशातून माचीस घेऊन ये. बरेच माचीसवाले खिचे राहतात. जाऊन ये. ती म्हणते जाऊन ये नाही, चला. दिंडी गेली कुठं? बेडरूम मध्ये. जाळायला घेतलं, जळे ना. आता काय करावं? तो म्हणाला एक काम कर, शेजारच्या गणपतरावला उठून घेऊन ये. म्हणे घेऊन ये नाही, चला. बरं आतापर्यंत इंडोर होतं, आता आउटडोर. जेव्हा पाहिलं ही तुडुंब गर्दी, एवढी गर्दी. मग त्याच्या लक्षात आलं कीर्तन संपत आलंय. विठाला
प्रत्येकाचा मूर्त निराळा असतो. मग तेवढी गर्दी पाहिल्यावर ती म्हणली आता कसं काय करायचं. ती सांगते लोकांना मदत करा, सोडवा सोडवा सोडवा. आता तिला काय माहिती, लोक पेटवायला येतात, विजवायला नाही. मग करावं काय, कोण सोडवणार. तुकाराम महाराजांनी तिच्या कानात सांगितलं, तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी. तुला तिथं जावं लागेल. तिथं का जावं लागेल. एखादी वस्तू जर बंद पडली तर ती रिपेअर करायला त्याच कंपनीत न्यावी लागते ज्या कंपनीतलं ते प्रोडक्शन आहे. गाठ कुठल्या कंपनीने मारली, बन्सीवाला अँड सन्स. मग त्याच कंपनीत न्यायला लागेल माल दुरुस्तीला. मर्सिडीज मारुतीच्या शोरूमला सर्व्हिसला नेता. मग आता तिकडे निघाल्यावर ती दोघं पुढं, आखा गाव माग. बरं ते तिची वेणी हिची दाढी, याची दाढी, त्यामुळं तो पुढं बरोबर, ती पुढं हा माग. लग्न जमवताना बापानी फोटोज पाहिले होते, उंची मोजलीच नव्हती. ती 8.5 फूट, हा 4.25 फूट. हा हिल घालून उभा केला होता. ती जोरानं चालायला लागल्यावर याच्या दाढीवर ताण यायचा. लोक म्हणतात वेणीचा गोंडा काय मॅचिंग आहे हो. हे बघा कृष्ण चरित्र आहे ना, हे नवरसाचं आहे. कोणता रस नाही असा नाही. मग हास्य रसाला काही कमी असेल. बरं ते दोघं चालायला लागले. तिथं जाऊन पोहोचले. कृष्णाला विनंती केली. रडकुंडीला आली होती ना. देव रडवतो पण मग नंतर फार हसवतो. हसवण्याच्या आधी रडवतो. हे रडताना ध्यानात आलं तर बरं होईल. कृष्णाला विनंती केली, मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा. भगवान म्हणाले परत माझ्या नादाला लागशील. कृष्ण स्वप्नात पण नाही रे, स्वप्नात पण नाही. बोलशील मला बांधीन. कृष्णाने तिची सुटका केली. पण ही वार्ता यशोदेला कळली. म्हणे आपल्या पोराचा गावाला त्रास. कृष्णा उद्यापासून रानात जायचं. उद्या जाई राणा सवे घेऊन गोदना, सवे घेऊन गोदना, सवे घेऊन गोदना. उद्या जाई राणा घेऊन गोदना, सवे घेऊन गोदना, सवे घेऊन गोदना. उद्या जाही राणा सवे घेऊन गोधना. ऐकून ठेवा, कीर्तनातला कोणताच भाग जीवनापासून लांबचा नसतो. यशोदेने कृष्णाला सांगितलं, कृष्णा आपली लई जागा जरी डेव्हलपला गेली असली तरी तुला कामधंदा करावा लागेल. यशोदे, आताची यशोदा असती तर रास इष्टा काय काय जातो गाया बिया वळायला. 10 फ्लॅट आहेत, भाडा खपणार नाही विठाला. लक्षात ठेवा, श्रीमंत होण्यासाठी जर कष्ट करावे लागणार नसतील तरी श्रीमंत राहण्यासाठी कष्ट करावे लागतीलच. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे, हे शरीर निरोगी राहावं म्हणून तर कष्ट करा. आज आजारपणाने किती गोंधळ माजवलाय, कारणच आहे. अहो आम्ही एकाच्या घरी गेलो, 2 तास होतो. 2 तासात 4 बाया त्या घरात आल्या. मी शेवटी त्या घरमालकिनीला विचारलं, त्याच्या मुख्य मॅडम होत्या. म्हटलं का हे कोण. म्हणे पहिली आली ती लादी पुसायला होती, दुसरी आली ती भांडी घासायला, तिसरी आली ती कपडे धुवायला, चौथी आली ती स्वयंपाक बनवायला. म्हटलं मग 5वी आली ती या सगळ्यांवर लक्ष ठेवायला. म्हटलं काय बाई आहे विठाला. परदेशात आपण गेलो ना तर तिथल्या बाया माणसं आपल्याला हसतात आणि गडी माणसांनाही हसतात. कारण तिथले लोक एकदम स्लिम मेंटेन. त्याचं कारण आहे, त्यांना कळलंय आरोग्यम धनसंपदा 2 गोष्टी आहेत. थोडे श्रम करा आणि आहार प्रमाणात घ्या. आपलं आहारशास्त्र म्हणतं ही मूठ अशी आवळायची. कुठली संघटना नाही सांगत आहे तुम्हाला. या मुठीचा जेवढा आकार येतो एका वेळी जेवायला एवढं बस. हे संध्याकाळपासून ध्यानात ठेवा. तेवढा भंडारा बनवलाय. ही स्कीम दुपार नंतर ऍक्टिव्हेट करा. आता भरपूर खा. असं म्हणतात बुवा, आपण जे एवढं खातो ना एवढ्यावर आपण जगतो आणि याच्या जास्त खातो त्याच्यावर डॉक्टर जगतो. विठाला. त्याच्या पुढचं सांगू का. नियम असा आहे, आपण जर असे उभे राहिलो तर खाली मान घातल्यावर आपल्याला पायाचे अंगठे दिसायला पाहिजेत. विठाला.
ढलाव 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 ढलाव. श्रमाचा संस्कार पाहिजे. श्रमाचा आणि ॲक्च्युअल आपले हे जे गाववाले लोक आहेत ना, आगरी कोळी कुणबी, यांच्यावर श्रमाचे संस्कार आहेत. आपला DNA कष्टाचा आहे. आपण जर कष्ट केले नाही तर रोगी होऊ, 100 वर्ष जगू शकणार नाही. आवण्याला आणे तर साप बंद पडले असतील गौरीपाड्याच्या, बेवडी राहिली नाही तर तुमचा काय प्रश्न आहे. इथली डेव्हलपला दिली ना तर मुरबाड, शहापूर, कर्जत तिकडे विकत घ्या आणि तिथं जाऊन पण आवण्या कराच. त्याच्याशिवाय आपण आता डॉक्टर लोक सांगू लागले मातीत जा नाही तर मातीत जाल. विठ्ठला ढलाव 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 ढलाव. ते मला कीर्तन असंच करायला लागतं. प्रोटीन, विटॅमिन, कार्बोहायड्रेट्स. विठ्ठला कष्ट करावे लागतील. श्रमाशिवाय जीवनात आनंद नाही. मग कृष्ण तू रानात गेला पाहिजे. दुसरी एक गोष्ट आहे, ज्याला कष्टाचं खायची सवय लागली ना तो हरामाचा वास सुद्धा घेत नाही. वास सुद्धा घेत नाही. आणि ध्यानात ठेवा, आपल्या घरात पैशाचा खळखळाट असावा पण त्याच्या मागे कोणाचा तळतळाट नसावा. बाकी काय परमार्थ आपल्याला वेगळा आहे. परधन माती आणि परस्त्री माता, बेडा पार. विठ्ठला कृष्णा जा बघू रानात. रानात गेला कृष्ण गाय घेऊन. तिथे गेल्यावर खेळायला लागला. खेळे काना खेळे काना खेळे काना यमुने तटे. 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 हो हो. गाव मांडला गाव मांडला लगोरी. डाव मांडला लगोरी. खेळताती नाना परी. खेळताती नाना परी. गाव मांडला लगोरी. गाव मांडला लगोरी. गाव मांडला. हो, अख्खं ऑलिम्पिक आणलं कृष्णाने. भगवान खेळ खेळू लागले. माणसाने खेळावं म्हणजे तो कोणाचा गेम करत नाही. खेळ बरा. खेळाने मन आणि शरीर मोकळं होतं. पूर्वी पोरं बाहेर खेळायची आणि आया त्यांना धरून आत आणायची. आता ते असं बसतो, जय मोबाईल देवा. काय करावं ना, काळ किती वळणं घेतो. मुलांना आता खेळायला बाहेर बळजबरी न्यावं लागतंय. जय पबजी. कृष्ण खेळला. खेळून दमल्यावर एकाने सांगितलं, कृष्णा 10 ते 12 छापलं. 10:30 सुरू झालं. पाऊण वाजत आला. कृष्ण म्हणतो मी पाऊनच कीर्तन करतोय. मग अरे भुका लागल्यात, काही खायचं पहा. भगवान म्हणतात खायचं पहा नाही, आपुली आपण. म्हणजे आपापल्या शिदोऱ्या आणल्या असतील त्या एकत्र करा. कारण देवाला भेद मिटवायचा होता. मी या जातीचा, मी उच्च, तो नीच, हे उरू नये म्हणून सगळ्याच्या शिदोऱ्या एकत्र केल्या. त्याचा काला केला. कृष्णाने आपल्या हाताने भरवला. बिभ्रद वेणुम जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणवमसृणकवलम तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन् मध्ये स्वपरी सुरतो हासयन्नर्मभि स्वये स्वर्गे लोके मिशति बुभुजे यज्ञ भुग्बाल केलिहि पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. हो हो. तुका म्हणे छंदे तेने वेधिले गोविंदे बाळकृष्णनंदा घरी आनंदल्या नरनारी. झालेली सेवा कर्णाला मातेच्या चरणी समर्पित करताना या देवीची आपल्या सर्वांवर कृपा राहो. सुख, संपत्ती, वैभव, ऐश्वर, शांती, संपन्नता, आनंद, सत्संग, भक्ती आणि नामाचं प्रेम सगळ्यांना भरभरून मिळू दे.
आणि 17 वर्षाचा उपक्रम असाच यावद चंद्र दिवा करो, असाच पुढे वाढत राहो, विस्तारत राहो आणि तुम्हा आम्हाला सगळ्यांना त्यातल्या सेवेची संधी मिळो. हा निरोप ठेवताना आणि सेवेला समारोप करतो. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल. पसरवणे कडे तुका मने हाती टोका